निलंगा तालुक्यातील येळनूर येथे तेरणा नदीच्या तीरावर श्री संत तुकाराम महाराज यांची पारंपरिक वर्षानुवर्ष साजरी होणारी बीज आज संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बीज साजरी करण्यात आली आहे। निलंगा तालुक्यातील बीज ही सर्व जिल्हावासियांना परिचित असलेली बीज असून कित्येक वर्षांपासून येळनूर येथील तेरणा तीरावर असलेले श्री संत तुकाराम महाराज मंदिरात श्रींच्या मूर्तीला आकर्षक सजावट करून श्रींच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली। दरवर्षी येळनूर येथे तुकाराम बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं कीर्तन, हरिजागर, हरिपाठ, काकडासह सप्ताहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं। सप्ताह काळात 7 दिवस येळनूर गावात प्रति पंढरपूर व देहू आळंदी असा सोहळा आयोजित केला जातो। या सोहळ्याला येळनूर सह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येळनूर येथील संत तुकाराम महाराजांचे बीज साजरे करतात। येळनूर येथील हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने येळनूर येथे बीज परंपरा सोहळा सुरू आहे व गावात मानकरी गुंडाजी वरमुडेगे यांच्या घरातून गुलालासाठी पालखी निघते व गावात पालखीची प्रदक्षिणा घालून काल्याच्या कीर्तनाने व जंगी कुस्ती कार्यक्रमाने सप्ताह यात्रेची सांगता केली जाते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। यावेळी येळनूरचे कर्तव्यदक्ष सरपंच रंजना नरमले, उपसरपंच पवन शिवाजी साळुंके, सप्ताह कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व येळनूर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। सुभानराव पाटील येळनूर। किती वर्षापासून बीज होते? आता माझ्या अंदाजाने हे आपण 66 म्हणलोय, पण 100च्या जवळपास गेलेले। पूर्वी मध्ये वस्ती पुन्हा मंदिर तयार झाल्यावर इथं नाव दिलंय निर्गुणपुरी। मग सावरीचे मंडळी, टाकळी, येळनूर या साऱ्याने मिळून केले। अजून हे असंच परंपरा चालू आहे। तुमचं वय किती? माझं वय 82 आहे। नाही, माझ्या अगोदरची बी बीज आहे, 82च्या अगोदरची बीज आहे। म्हणजे भाव भक्ती सर्व एकत्रित येणे, सर्व प्रेम जोडणे, सत्कार्यामुळे एकूण एखादा जिव्हाळ्याचा भाग तयार होतो। हा, जसं सर्व गावाल्याची किंवा या भोवताली येळनूर गुंजरेच्या लोकांचे दिव आनंदीला जसं होतंय तसे ह्या दोन्ही ठिकाणी व्हावं ही असं सर्वांची इच्छा, त्या भावनेतून आम्ही तयार करतोय। हा, 7 दिवस झाला कीर्तन सेवा चालू आहे, प्रवचन सेवा चालू आहे, हरिपाठ चालू आहे। हे सर्व दारूचा प्रकार, नवीन पिढी या दारूच्या व्यसनाधीन होऊन वाया चालले होते। हिच्यामुळे बराचसा फरक झालेला आहे, बदल झालेला आहे। व्यसनीच्या पासून दुरावलेत आता तसे 4 दोन राहतात, त्याला सोडून द्या, पण चांगला आहे, समाधान आहे, आनंद आहे। वर्षाच्या वतीनं मी सांगू इच्छितो की वंशपरात चालत आलाय, पुढे चालणार आहे, अशी चालवायचं की हिच्यामध्ये कुठलाही बदल होणार, चंद्र सूर्य राहेपर्यंत हा जो सोहळा चालूच राहणार। रामकृष्ण हरी वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबराय यांची बीज दरवर्षीप्रमाणे इथं येळनूर गावी निर्गुणपुरी येळनूर असं सद्गुरू हरिभाऊ महाराजांनी इथं तुकारामाची स्थापना तेरणा नदीच्या काठी करून दरवर्षी बीजेचा प्रथा इथं पाडलेली आहे, परंपरा आहे। आज गेली 70 वर्ष अविरतपणे चालू आहे आणि या सप्त्यामध्ये हा सप्ताह सर्व गावकरी येळनूरकर मिळून सर्वजण एकमेकांना, सर्व समाजाचे, सर्व समतेचे लोक एक प्रकारे समता तुकाराम महाराजांची बीज म्हणून इथं एक प्रकारे पाहायला मिळते। आणि दरवर्षीप्रमाणे हरिभाऊ महाराजांचा सेवक म्हणून, वैष्णवचन संवर्धनाचा सेवक म्हणून या सप्त्याची सेवा, वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी हे आम्हाला मिळते। आम्हाला आमची दरवर्षी इथं गुलालाची परंपरा आहे, उद्याची काल्याच्या कीर्तनाचा आहे आणि काला आणि गुलाल करून आम्ही पुढे एकनाथ शिष्टीला गुंजरग्यात असतो। अशा तऱ्हेने ही परंपरा गेली 70 वर्ष झालं। साक्षात तुकाराम महाराजांचं विमान इथं तयार केलं जातं आणि विमान तयार करून मोरे कंपनीकडून तयार करून एक विमान घेऊन तिकडून येतात आणि त्या विमानातच बसून अख्ख्या गावाला प्रदक्षिणा होते आणि मग ही बीज संपते आणि अख्ख्या गावाला, आसपासच्या सगळ्या पंचक्रोशींना गाव जेवण आज येळनूर मध्ये असतं। आणि हा अतिशय भक्ती नामाचा आणि अतिशय भक्ती रसाना आज भरलेला उत्सव असतो
आणि इथून पुढून षष्टीपर्यंत सगळे भक्ती रसाला दिवस असतात आणि हे सर्व वारकरी आणि सर्व गावकरी मिळून आनंद घेत असतात. आमच्या येळलोर गावामध्ये हा जो उत्सव चालू आहे ते परंपरागत म्हणजे आमच्या आजोबा पंजोबा पासून जे चालत आलेली जी परंपरा आहे, आज तेच परंपरा आम्ही आमच्या साक्षीनं पुढे घेऊन जात आहे. सर्व गावातील आमचे सर्व नागरिक, सर्व गावकरी मंडळ हे सर्व एवढं आपल्या भक्तिमय वातावरणातून जे आमचे बीज साजरा करतो. आम्ही सर्व गावकरी सर्व सलोखतेनं आमचे जे बीज उत्सव साजरा करतो. श्री संत तुकाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आमच्या गावचं सर्व गावकरी मंडळ सर्व व्यवस्थित आहे, सर्व काम करतात, सर्व काय व्यवस्थित आहे. चालतं. मी या गावचा रहिवासी सुधीर माणिकराव मोरे. हे आमचे तुकाराम बीज गेले 65 वर्षापासून याचे तुकाराम बीज चालू आहे. हे हरिभाऊ महाराज बडोई यांनी ही परंपरा चालू ठेवली, ती तशीच पुढे चालू ठेवलेली आहे. त्यांच्यानंतर तसेच गुंडाजी मोरे यांनी ही परंपरा जे त्यांचे शिष्य जे होते इथं हरिभाऊ महाराजाचे जे शिष्य होते त्यांनी ही जी सुरुवात केली बीजची किंवा ही तुकाराम महाराजाची ही परंपरा ही कायम अशीच चालू राहिली पुढं. तसे सर्व गायकऱ्याच्या ह्याच्यामुळे मदतीमुळं आणि या सर्व भक्त मंडळीच्या यांच्यामुळं हे सोहळा असाच पुढे चालत राहावं हे. मी व्यंकट शिवाजी माने या गावचा रहिवासी असून येळनूर हे आमचं ग्रामदैवत आणि या बीजेच्या निमित्तानं 64वा वर्ष या वर्षी साजरा होतोय. आणि जसं दिवाळी सण उत्सव या निमित्तानं साजरा होतो तसाच आमच्या ह्या पूर्ण गावातील एकमत्या या निमित्तानं या बीजेच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येऊन हा सण उत्सव हे बीज आम्ही वर्षानुवर्ष परंपरा आजपर्यंत आज तागायत या नगरीमध्ये संपन्न होते. त्याचा आनंद उत्सव एक सण असा जसं म्हणतोय आपण की दिवाळीचा उत्सव साजरा होतोय त्याचप्रमाणे आजपर्यंत पिढ्यानपिढ्या ह्या चालत आलेला आहे आणि हा उत्सव असंच पुढे चालत राहावं आणि असंच आमच्या पूर्ण युवकांचं गावातील पूर्ण वडीलधाऱ्या मंडळीचं या बीजेला सर्वच गावातील गावकरी मंडळी या निमित्तानं सर्व एकत्र होऊन एकजुटीनं होऊन या कार्यक्रम आम्ही सण असं साजरा करतोय. तशाच प्रमाणे हे बीज आम्ही वर्षानुवर्ष या 64वा वर्ष आहे साजरा होते आहे आणि याच्यापेक्षा दुसरा आनंद काही नाही आहे. सगळं कुणाचे मतभेद काय असेल तरी बाजूला ठेवून आम्ही सगळं युवा पिढी नवतरुण मंडळ या निमित्तानं सगळे एकत्र होऊन आम्ही सण बीज साजरा करतोय. असंच पुढे बी आमचं वर्षानुवर्ष चालत राहावं हेच आमचे सर्व गावकऱ्यांची इच्छा व वडीलधारी मंडळांची इच्छा आहे. त्यांचीच पुढे आशीर्वाद हे वडीलधारी मंडळीचे भेटावं. असंच सण बीज उत्सव वर्षानुवर्ष चालत राहावं. पुढे नवीन पिढीनं सुद्धा एक आदर्श घेऊन पुढे अशी परंपरा चालत ठेवावं एवढीच मी विनंती करतो. आणि मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव औसा.